गेल्या कित्येक वर्षाहून अधिक काळ कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे। अनेक आंदोलने झालीत, मात्र अद्यापही कोल्हापूरच्या हद्दवाढीला 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही आहे। आणि यासाठीच आता कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची आज त्यांनी भेट घेऊन काही मागण्या केलेल्या आहेत। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊयात। बाबा, काय सांगाल, आज आपण हद्दवाढीच्या संदर्भात माननीय कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आहे, काय नेमक्या त्या मागण्या तुम्ही आपण आज केलेल्या आहेत? एक मागण्या वगैरे असं काही नाही आहे, काही चुकीची समजूत करून घेऊ नका। कोल्हापूरच्या विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांना हद्दवाढीच्या विषयामध्ये सर्वप्रथम आम्ही पहिल्यांदा आज भेटलेलो आहोत। ते काय भेटलो तर जिल्ह्यामधले संबंधित सर्व अधिकारी आम्हाला थुक्का पुसतात, कोल्हापूरच्या भाषेमध्ये आम्हाला भेटत नाहीत, गावभर फिरतात उद्घाटन करत। परंतु कोल्हापूरचा डबल तिबल विकास करणारी माणसं कोल्हापूरच्या शहराच्या विकासामध्ये आडवी येतात। म्हणून कोल्हापूरचा 1 नंबरचा अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी, त्यांना हा विषय राजकीय विषय नाही, हा विषय शास्त्रीय विषय आहे, हा टाउन प्लॅनिंग कायद्याशी रिलेटेड विषय आहे। आणि हा विषय तुम्ही कृपया आमचा हा निरोप शासनाकडे पाठवावा म्हणून आज आम्ही त्यांना भेटलेलो आहोत। खरं तर आता बघायला गेलं तर हद्दवाढच्या संदर्भात हद्दवाढ विरोधी कृती समिती देखील याला कडाडून विरोध करताना दिसत आहे। हद्दवाढ आधी महापालिकेचा कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील जो काही भाग आहे त्याचा विकास करावा आणि मगच हद्दवाढ करावी अशी मागणी आहे, किंवा असं जी काही प्रतिक्रिया आहे त्या ग्रामीण भागातून उठत आहेत। ग्रामीण भागातली प्रतिक्रिया योग्य आहे, परंतु ग्रामीण भागानं पहिला कोल्हापूर शहराचा विकास झाला आहे का नाही हे पाहावं। आणि ग्रामीणमध्ये आज गेली कित्येक वर्ष आठवड्यातनं एकदा पिण्याचं पाणी येते, रस्ते एक सरळ नाहीत। ग्राम स्वच्छता अभियान राबवून सुद्धा ग्रामीणची अवस्था काय आहे तिथं स्वतः मी जाऊन गेली कित्येक वर्ष बघून फिरून येतोय। आज तिथे साधे रस्ते नाही, पाणी नाही, बोरिंगच्या पाण्याशिवाय पर्याय नाही। आणि कोल्हापूरच्या सगळ्या सुविधा ग्रामीणला देतात। ग्रामीण आणि शहरी आम्ही कधी विरोध केला नाही, परंतु ग्रामीणच्या नेत्यांनी आणि बाकीच्या सगळ्या जनतेनं ही भूमिका समजून घ्या की संपूर्ण पुण्यासारख्या ठिकाणी, सोलापूरच्या ठिकाणी, औरंगाबाद या सगळ्यांच्या हद्दवाढ होत्यात। आज साधी इथे इचलकरंजी झाली, मग कोल्हापूरची हद्दवाढ का नाही? इतके वर्ष कोल्हापूरची हद्दवाढ थांबत्या, मग कोल्हापूरचा विकास व्हावा का नको? म्हणून कोल्हापूरच्या स्थानिकला आणि कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर ग्रामीणच्या माणसांचा पण फायदा आहे त्यात। त्यांच्या जमिनीचे भाव दुप्पट होणार आहेत, तिप्पट चौपट होणार आहेत। आज त्यांना फक्त सांगितलं जातं पाणी पट्टी लाईट, तर तुम्हाला सहज बुलवाबुलीची धंदा चालू आहे। ग्रामीणच्या जनतेनं खरोखर समंजसपणा भूमिका घेऊन समोरासमोर येऊन चर्चा करावी आणि खरोखर हद्दवाढ का गरजेची आहे कोल्हापूरची, आणि कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर तुमचा पण फायदा आहे, कोल्हापूरच्या नागरिकांचा फायदा नाही। तुमच्या जमिनी 5-5, 10-10 एकर आहे, आमची एक एक गुंठा पण आमची जमिनी नाही आहेत, त्यामुळे तुमचा फायदा आहे। आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की कोल्हापूरचा विकास झाला की तुमचा पण होईल, ग्रामीण आणि शहरी असा कधी नाही आहे। एवढंच आमचा विचार आहे की तुम्ही सगळी समोरासमोर बसून येऊन हद्दवाढीला विरोध करू नका, हद्दवाढीबरोबर हवा आमची विनंती आहे। कोल्हापूरचा विकास होईल असं यांचं म्हणणं आहे। खरंच कोल्हापूरची हद्दवाढ ज्यावेळेला निर्णय होईल, विकास होईल असं वाटते का तुम्हाला? आज वेळोवेळी बाबा इंदुलकरांनी आणि सगळ्यांनीच मांडलेलं आहे की 1946 पासून हद्दवाढ झाली नाही, आणि हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। आणि जर शहरात विकासाला जर जमीनच शिल्लक नसेल, आज कोल्हापूर शहर पूर क्षेत्रात भागात आहे, त्याचबरोबरीनं सगळीकडं आरक्षण आहेत, आज गार्डन नाहीत, आज ग्राउंड नाहीत, आज रस्ते जर पाहिले कोल्हापूरचे तर अरुंद आहेत। ह्या सगळ्याचं जर कोल्हापूर हे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं हार्ट म्हटलं तरी चालेल, कोल्हापूर शहर हे। मग हार्टच आपलं व्यवस्थित चालू नसेल तर बाकीच्या गोष्टी व्यवस्थित चालणार नाही। त्यामुळं कोल्हापूर शहराचा विकास हद्दवाढ झाल्याशिवाय होत नाही। पुण्याचं उदाहरण घ्या, 40 वेळा आता हद्दवाढ झाली, पहिल्यांदा 2 वेळा विरोध झाला, परंतु नंतर सलग हद्दवाढ होत गेली, पूर्ण विस्तारत गेलं। आज आपल्या इथं विमानतळ होतं आहे, आज रेल्वेवरनं वंदे भारत एक्सप्रेस चालू आहे, आज बाकीच्या सुविधा होत आहेत। मग त्याला अनुसरून शहर जर मोठ्या प्रमाणात विकसित झालं, येणारं होऊ घातलेलं IT पार्क आहे, मोठं हॉस्पिटल आता व्हावं लागलं, 1000 बेडचं 1100 बेडचं ग्राउंड व्हावं लागले। असं जर असेल तर शहराचा विकास हा निश्चित व्हायला पाहिजे, त्याशिवाय जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही। या शासनाला लोकशाही पाहिजे, परंतु युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट पाहिजे। आम्ही एकटेच निवडून आलेली माणसं नकोत। आता विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका, 27 प्रशासकांना सांभाळायचे आहेत। बदलीची टांगती तलवार डोक्यावर ठेवली की प्रशासकाच्या मागण्या शून्य।
आता जर ह्या 27 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर 27x80 निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्या मागण्या वाढतील, त्या शासनाला झेपण्याला नाहीत. त्यामुळं एनकेन प्रकारे सुप्रीम कोर्टाला कसा थुक्का पुसायचा हे राजकीय लोकांना माहीत असतं आणि तसाच थुक्का या सुप्रीम कोर्टाने निर्णय जाणार. ही निवडणूक काही ना काही कारण काढून पुढे ढकलली जाणार किंवा होणार नाही. पुन्हा तुमच्या आमच्या डोक्यावर प्रशासकच ज्याच्या चाव्या शासनाच्या ताब्यात असणार. कोल्हापूरच्या जे काही लोकप्रतिनिधी आहेत, कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर या भागातील शक्यतो गावं जी आहेत ती हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्याचा विचार आहे. या लोकप्रतिनिधींचा कितपत सहभाग या हद्दवाढीच्या समाधानात आहे असं तुम्हाला वाटते? आता जर का राजकीय स्थिती बघितली तर आपल्याला सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. जर का राजकीयाने खरोखरच आपल्या मनावर घेतलं तर हद्दवाढ होण्यास काहीच हरकत नाही. आणि जर का कायदेशीर बाबी तपासल्या असता तर कायदेशीर बाबी बघितलं तर हद्दवाढी साहजिकच होणे गरजेचे आहे. आता आपण बघितला, तुम्ही इथला जो थोरला दवाखाना बघितला जातो तिथला वापर करता, KMTचा वापर करता, पाण्याचा वापर करता. हे जर का तुम्ही एकत्र बसून जर का चर्चा केला तर खरोखर अत्यंत चांगला निर्णय होईल. तरी सर्व हद्दवाढ कृती समितीचा जो काही विषय आहे तो तुम्ही समजून घ्यावा हीच आमची विनंती आहे. कोल्हापुरात बरेचसे ग्रामीण भागातील लोक कोल्हापूरमध्ये काही कामानिमित्त येत असतात. त्यांना महानगरपालिकेच्या ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाही आहेत. जर उदाहरण घ्यायला झालं तर टाऊन हॉल परिसरामध्ये जे काही STचं एक शेड होतं, थांबा शेड होतं, ते पिकअप शेड किती वर्षापासून पडलेलं आहे, मात्र तिकडेही लक्ष दिलं नाही. अशा छोट्या मोठ्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी त्यांना पुरेसे असं त्यांचं म्हणणं आहे. काय तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागातल्या लोकांचा विरोध आहे किंवा ग्रामीण भागातले लोक हद्दवाढी विरोध करतात हा जो विषय आहे ना, आता ग्रामीण म्हणजे कोल्हापूर उत्तर दक्षिणच्या आजूबाजूला जेवढे ग्रामीण भाग टच आहे ना त्या लोकांची उपजीविका कोल्हापूर शहरावरच अवलंबून आहे. जसं आमचे म्हणजे बाबा म्हणले म्हणा किंवा त्या पद्धतीने सांगून ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ना, ही व्हायला लागते. हे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने केले गेले की नाही, खऱ्या अर्थानं लोकांच्या डोळ्यात धूळ आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की विकास दृष्टिकोनात किंवा लोकांचे बसतात, हे सगळे जी गचडी झाली ही फक्त आपण सिटीत गुदमरा लागलो. ज्या वेळेला ह्या कक्षा रुंदावल्या जातील त्यावेळेला विकासाची एक मर्यादा पण ओलांडली जाईल आणि विकास होईल. आजूबाजू गावातल्या लोकांचा हा काहीतरी त्यांना वेगळं सांगितलं जाते. जसं जर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर कित्येक लोकांच्या शेतजमिनी आहेत त्यांचे भाव वाढतील. आता माझं स्पष्ट शहरातल्या लोकांच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की ग्रामीण भागात लोकांची उपजीविका साहेब आपल्या शहरातल्या लोकांच्या अवलंबून आहे. मग त्यांनी तर आमच्या हद्दवाढी विरोध करतात. ते जर शहरात आले तर उलट त्यांना जास्त संधी मिळेल, त्यांना जास्त आर्थिक डेव्हलपमेंट पण त्यांची जास्त होईल. फक्त या सगळ्या गोष्टींचा एक सारांश मला एवढंच सांगायचं की सध्या सत्तेत असणाऱ्या लोकांना विकासाशी काही देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त चाव्या आपल्या हातात द्यायच्या आहेत आणि स्वतःच्या हातात सगळा कारभार जो काय आहे तो एनकेन पद्धतीने करायचा आहे. म्हणून हे सगळं चालले. निवडणुका तुम्हाला लावायच्या असल्या तर एक कोल्हापूरचा सामान्य नागरिक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, एक ठणकावून देखील मी तुम्हाला या भाषेत सांगतो की हद्दवाढ ही निवडणुकीच्या पूर्वी लावा तर कोल्हापूरचा विकास, अन्यथा ही फक्त तुम्ही तुमचं ढोलकं वाजवण्याचंच काम करायला. आज या ठिकाणी ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, आज शहरी भागाला सुद्धा जसं हद्दवाढ पाहिजे आहे तसे ग्रामीण भागातील काही लोकांना सुद्धा या ठिकाणी हद्दवाढ पाहिजे आहे. कारण बरेच वर्ष गेली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकदाही याची हद्दवाढ झालेली नाही. आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. बरेच वर्ष हे आंदोलन सुरू आहे आणि आजचा सुद्धा या आंदोलनाचा विषय या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की आज मंत्रिमंडळाची या ठिकाणी बैठक आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर 4 महिन्याच्या आत महापालिकेच्या निवडणुका घ्या. आमचं मत असं आहे की महापालिका निवडणुका होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी हद्दवाढ करावी. आणि आज ह्या लहान आणि मोठ्या भावामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न जो शासनाचा सुरू आहे तो बंद करून लवकरात लवकर या ठिकाणी ही हद्दवाढ करावी, जेणेकरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्याच्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ग्रामीण भागातील म्हणजे आज जे ग्रामीणमध्ये आहेत त्या उद्या शहरामध्ये येतील आणि त्यांना मतदानाचा हक्क या ठिकाणी मिळेल आणि सभागार चांगल्या पद्धतीनं होईल. त्याचबरोबर लोकसंख्या वाढल्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये समावेश होईल. बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी या वेगवेगळे पैलू याला आहेत आणि म्हणूनच ही हद्दवाढ आम्ही या ठिकाणी मागत आहोत आणि हद्दवाढ ही व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. मंत्रिमंडळानं या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय जर नाही घेतला तर आम्ही रस्त्यावरची लढाई या ठिकाणी करणार आहोत.
एकूणच आपण पाहिलं की हद्दवाढ ही प्रक्रिया नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि हद्दवाढ ही झालीच पाहिजे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या, जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत महापालिका निवडणुका घेऊ नयेत असा इशारा देखील या सदस्यांनी आपल्यासमोर दिलेला आहे. आणि एकूणच आज होणाऱ्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये नेमका कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मुळात शहर हे मोठा भाऊ आणि ग्रामीण भाग जो आहे तो छोटा भाऊ आहे आणि या दोन भावामध्ये संघर्ष नाही आहे. मात्र हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया लहान भावाने समजून घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया कृती समितीच्या सदस्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सदाम अली, KK न्यूज कोल्हापूर. गोकुळ सोबत गोकुल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.